हौसे हौसेनं केला पती आणि त्याला भरली रगत पिती. असंच काहीसं आता अमेरिकेचं झालंय असं म्हणता येईल. इस्रायलच्या नादानं ट्रम्प यांनी स्वतःच्या अखत्यारीत इराण विरुद्ध युद्ध छेडलं खरं, पण त्यातून माझंच खरं म्हणणारे ट्रम्प सपशेल उताने पडलेत. अमेरिकन नागरिक या युद्धाच्या विरोधात आहेत आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे युद्ध अमेरिकेच्या तिजोरीत लवकरच खडखडाट करेल अशी चिन्ह आहेत. पहिल्या 24 तासातच अमेरिकेचे 6,500 कोटींहून अधिक रुपये खर्च झालेत. USS जेरालाड फोर्ट ही युद्धनौका चालवायला त्यांना एका दिवसाला 50 कोटींपेक्षा जास्त खर्च येतोय. दळणवळणासाठी देखील अमेरिकेला जास्त खर्च करावा लागतोय. अमेरिकेला युद्ध सामुग्रीची जुळवाजुळव करायला येणारा खर्च देखील काही शेकडा कोटींमध्ये आहे. तिथंच इराणचं एक क्षेपणास्त्र जे $20,000 आहे, ते पाडायला अमेरिकेला पॅट्रियट इंटरसेप्टर सारखं क्षेपणास्त्र वापरायला लागतंय, ज्याचा खर्च हा इराणच्या क्षेपणास्त्राच्या तुलनेत दुप्पट आहे. आणि सगळ्यात कहर म्हणजे इराणच्या क्षेपणास्त्रांचा सक्सेस रेट हा अमेरिकेच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळं एवढा खर्च करूनही अमेरिकेच्या हातात खुळखुळच येईल असं आता म्हणता येईल.